अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले श्राद्ध, तर्पण, दान हे अक्षय म्हणजेच कधीही नाश न पावणारे असते. श्री स्वामी समर्थ. रविवारी 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. या दिवशी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी यांच्या पूजेला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व हे पितरांच्या पूजेला सुद्धा आहे. कराची आणि पितरांची या दिवशी पूजा केली जाते. पितरांना नैवेद्य दाखवला जातो. या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. या दिवशी पितरांची सेवा केल्यामुळे आपला पितृदोष हा सुद्धा नष्ट होत असतो. या दिवशी आपण पितरांना जो नैवेद्य बनवतो तर या नैवेद्याचा स्वयंपाक कोणी करावा, नैवेद्य कोणी दाखवावा, नैवेद्याचे ताट कसे तयार करावे, नैवेद्य दाखवताना कोणत्या चुका करू नयेत, नैवेद्यामध्ये कोणते पदार्थ असावेत, कोणत्या भाज्यांचा समावेश हा पितरांच्या नैवेद्यामध्ये अजिबात करू नये, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. देवाला नैवेद्य दाखवणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे आणि पितरांच्या नैवेद्याला तर्पण करणे असे म्हटले जाते. देवाचा आपण ज्या पद्धतीने नैवेद्य दाखवतो तर अगदी उलट पितरांचा नैवेद्य हा तयार केला जातो. प्रत्येक प्रांतानुसार नैवेद्यातील पदार्थ हे बदलत असतात. प्रत्येक भागानुसार नैवेद्यामध्ये वेगवेगळे पदार्थ हे असू शकतात. या दिवशी कावळ्यांना सुद्धा नैवेद्य दिला जातो. त्याचप्रमाणे गाईला आणि कुत्र्याला सुद्धा नैवेद्य जो आहे तर तो द्यायचा आहे. शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ ही वेळ देवासाठी असते तर दुपारची वेळ ही पितरांसाठी मानली गेलेली आहे. आता आपल्याला पितरांचा जो नैवेद्य आहे तर तो दुपारच्या वेळेला दाखवायचा आहे. म्हणजे आपण 12 ते 1 तर या वेळेमध्ये हा नैवेद्य दाखवू शकतो. अक्षय तृतीयेला कराची आणि पितरांची पूजा करून झाल्यानंतर, त्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण पितरांच्या नावाने काही व्यक्तींना जेवायला घालत असतो. आपण जी कराची पूजा करतो तर काही भागामध्ये फक्त कराची पूजा करतात आणि काही भागामध्ये सासू सासरे नसतील तर करा आणि कळशीची पूजा केली जाते. आपल्या भागानुसार आपल्याला करा किंवा कळशीची पूजा करायची आहे. तसेच कराच्या वरती आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य ठेवायचा असतो आणि त्यावरती एक आंबा सुद्धा ठेवला जातो. काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आणि त्यावरती आंबा असा नैवेद्य करावरती ठेवला जातो तर काही भागामध्ये फक्त पुरणपोळी ठेवली जाते. तसेच आपण पूर्वजांच्या फोटोची सुद्धा पूजा करत असतो आणि आपण ज्या ठिकाणी कराची पूर्वजांच्या फोटोची पूजा केलेली आहे तर त्यासमोरच नैवेद्याचा आपण ताट ठेवून तो सुद्धा नैवेद्य दाखवत असतो. आता यामध्ये आपण कोणकोणते पदार्थ बनवू शकतो तर पुरणपोळी किंवा पुरी, तसेच तांदळाची किंवा शेवयाची खीर, उडदाचे वडे. आणि जेव्हा पितराच्या नैवेद्यासाठी आपण उडदाचे वडे बनवतो तर या वड्यांना मध्ये आपल्याला होल पाडायचं नाही. तसेच कटाची आमटी, वरण भात, कढी, गवार, भेंडी, काशीफळ, कारले, शेपूची भाजी, मेथीची भाजी. गवार जेव्हा आपण बनवतो तर आपल्याला अख्ख्या शेंगा घ्यायच्या आहेत. शेंगा ज्या आहेत तर त्या मोडायच्या नाहीत. तसेच फळे ठेवली जातात, फळांच्या फोडी करून ठेवल्या जातात. चिकू असेल, केळी, सफरचंद, डाळिंबाचे दाणे, तसेच वड्या ठेवल्या जातात. मग यामध्ये आपण कोथिंबिरीची वडी बनवू शकतो, बेसनाच्या पिठाची वडी बनवू शकतो, तसेच काकडी, भजी, पापड, कुरडई, लिंबू आणि आल्याचा तुकडा. तर हे जे सर्व पदार्थ आहेत तर ह्या सर्व पदार्थाचा समावेश हा पितरांच्या नैवेद्यामध्ये होत असतो. आता ताट तयार करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर ताट आपण घेऊ शकतो किंवा केळीचं पान घेऊ शकतो, पत्रावळी घेऊ शकतो. यामध्ये बरोबर मध्यभागी आपल्याला तूप लावायचं आहे. त्यानंतर एका बाजूला आपल्याला खीर, कढी, उडीद वडे, थापीव वड्या तर हे सर्व आपल्याला मांडायचं आहे. मध्यभागी भात, वरण, त्यानंतर पुऱ्या किंवा पोळ्या. एका बाजूला आपल्याला सर्व ज्या आपण भाज्या बनवलेल्या आहेत, गवार, भेंडी तर ह्या वाढायच्या आहेत. काकडी, फळे, लिंबू तर असं आपल्याला वाढायचं आहे. आणि शेवटी एक आल्याचा तुकडा त्या नैवेद्यावरती ठेवायचा आहे की या नैवेद्यामध्ये जर काही कमी राहिलेली असेल तर हा आल्याचा तुकडा जो आहे तर त्यासाठी तो ठेवला जातो. आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवताना जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर त्यावेळेला आपण पाण्याचा चौकोन करून त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवतो. आणि जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पाण्याचा गोल काढायचा आहे. त्यावरती आपल्याला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. नैवेद्याभोवती 3 वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि आपल्या पितरांना तो नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे.
प्रत्येक भागानुसार नैवेद्यामध्ये जे पदार्थ ठेवले जातात ते वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आपल्या घराची जशी पद्धत आहे, आपल्या भागामध्ये जे पदार्थ बनवले जातात त्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. किंवा आपण पुरणपोळीचा जो स्वयंपाक करतो तर तो फक्त आपण जरी केला तरी सुद्धा चालतो. आपल्या पितरांचे आवडीचे पदार्थ सुद्धा आपण नैवेद्यामध्ये बनवू शकतो, परंतु नैवेद्यामध्ये चुकूनही मांसाहार आपल्याला बनवायचा नाही. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये जे पदार्थ बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. वांगी, मुळा, वालपापडी तर या भाज्या सुद्धा नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायच्या नाहीत. तर अशा प्रकारे पितरांचा नैवेद्य आपल्याला बनवायचा आहे. आणि हा नैवेद्य जो आहे तर तो ज्या मृत पावलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांच्या मुलाने दाखवायचा आहे. ज्या मुलाचे लग्न झालेले आहे तर अशाच मुलाने पितरांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि पितरांची पूजा सुद्धा करायची आहे. जर आपले लग्न झालेले नसेल तर मात्र आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा जी आहे तर ती करू शकत नाही. जेव्हा लग्न होईल तर त्यानंतर आपण ही पूजा जी आहे तर ती करू शकतो. पितरांच्या नावाने आपण ज्या व्यक्तींना जेवायला घालत असतो तर त्या व्यक्तींचे पूर्वज जे आहेत तर ते सुद्धा हयात नसावेत. तसेच आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर आपल्याला एक पुरुष जेवू घालायचा आहे. जर आपल्या घरातील पुरुष अगोदर गेलेला असेल आणि त्याची पत्नी नंतर गेलेली असेल, म्हणजे सासरे अगोदर गेले आणि सासूबाई नंतर गेल्या असतील, तर आपल्याला एक विधवा स्त्री आणि एक पुरुष जेवायला घालायचा आहे. आणि जर आपली सासू ही सवाष्ण गेलेली असेल तर आपल्याला सवाष्ण स्त्रीला जेवायला घालायचं आहे. तर अशा प्रकारे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पितरांचा नैवेद्य बनवून पितरांना तो दाखवायचा आहे. आणि तो नैवेद्य ज्या व्यक्तीने पूजा केलेली आहे तर त्या व्यक्तीने स्वतः तो खायचा आहे, इतरांना द्यायचा नाही. आणि करावरती आपण जो नैवेद्य ठेवलेला असतो तर तो दुसऱ्या दिवशी गाईला खायला द्यायचा आहे.